जगद्गुरू संतश्रेष्ठ तुकाराम महाराज यांची पालखी आज पुण्यामध्ये दाखल झाली आहे। भक्तिमय वातावरणात पुणेकरांनी जगद्गुरू संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे पुण्यामध्ये स्वागत केले। FC रोडवरील तुकाराम महाराजांच्या देवळासमोर सर्वप्रथम आरती करण्यात आली। यावेळी केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ, मंत्री चंद्रकांत पाटील, आमदार सिद्धार्थ शिरोळे यांनी संत तुकाराम महाराजांच्या पालखीची पूजा केल्यानंतर पुणेकरांना आशीर्वाद देत पालखीने मार्गक्रमण केल्याचे पाहायला मिळाले। स्वतः मंत्री चंद्रकांत पाटील यांनी संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे आणि रथाचे सारथ्य केले। त्या ठिकाणी काय भक्तिमय वातावरण आहे पाहूयात। ज्याची सर्व पुणेकरांना आतुरता होती, ही संत जगद्गुरू तुकाराम महाराजांची पालखी पुण्यामध्ये दाखल झालेली आहे। पाहू शकता मोठ्या प्रमाणामध्ये उत्साहाचं वातावरण आहे। पुणेकर मोठ्या संख्येने संत तुकाराम महाराजांचं दर्शन या ठिकाणी घेत असल्याचं पाहायला मिळते। मानाची बैलजोडी आहे, सजावट देखील उत्तम प्रकारे केलेला पाहायला मिळते। फुलांची पूर्णपणे रथाला सजावट आहे, चांदीची पालखी आहे आणि नुकतंच आता नव्याने झालेले जे खासदार आहेत मुरलीधर अण्णा मोहोळ यांनी देखील या पालखीचं दर्शन घेतलेलं आहे। चंद्रकांत पाटील ते देखील होते, सिद्धार्थ शिरोळे हे स्वतः देखील या ठिकाणी उपस्थित होते। येणाऱ्या वारकऱ्यांना काही गैरसोय होणार नाही ना, त्यांची सोय चांगल्या प्रकारे झाली पाहिजे या संपूर्ण गोष्टीकडे या ठिकाणी लक्ष ठेवण्यात आलेलं आहे। आणि मोठ्या उत्साही वातावरणामध्ये या ठिकाणी पुणेकर सध्या पालखीचं दर्शन घेत असल्याचं पाहायला मिळत आहे। स्वतः चंद्रकांत पाटील यांनी देखील सारथ्य केलेलं आहे। स्वतः मानाची जी पालखीचा रथ आहे, बैलगाडी जोडी जी आहे ती स्वतः चंद्रकांत पाटील यांनी थोड्या अंतरासाठी या ठिकाणी हाकवल्याचं आपल्याला पाहायला मिळतं। आणि मोठ्या उत्साही वातावरणामध्ये ही दिंडी या ठिकाणी प्रस्थान होते, मार्गक्रमण करते आणि ही दिंडी आज पुण्यामध्येच राहणार आहे। पुण्यामध्येच आज त्यांचा स्टे असणार आहे। पुण्यामध्ये आज राहून उद्या देखील ही पालखी पुण्यामध्ये असणार आहे। पुणेकर उद्या देखील सकाळपासून अगदी रात्रीपर्यंत संत तुकाराम महाराजांचं या ठिकाणी येऊन दर्शन घेऊ शकतात, त्यासाठी ही सोय करण्यात आलेली आहे। पुण्यामध्ये ही 2 दिवस या ठिकाणी पालखी असणार आहे आणि पालखी आपण निघाल्याचं पाहतोय। उत्साह बघा, एनर्जी बघा, मोठ्या संख्येने या ठिकाणी असल्याचं पाहतोय। माऊलीचा गजर आहे, संत तुकाराम महाराजांचे जय जयकार या ठिकाणी झाल्याचं पाहतोय। फुलांची सजावट आहे, चांदीचा पूर्णपणे रथ आहे, असा हा सजवलेला मानाचा श्रद्धेचा असलेला हा रथ आता पंढरपूरच्या वाटेने मार्गक्रमण करत असल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। परंतु पंढरपूरच्या दिशेने जात असताना ही पालखी आज आणि उद्या पुण्यामध्ये राहणार आहे। भाविकांच्या भेटीला पुण्यामध्ये ती राहणार आहे आणि परवा सकाळी म्हणजे 2 तारखेला ती पुण्यामधून पुन्हा एकदा पंढरपूरच्या दिशेने मार्गक्रमण करणार असल्याचं आपल्याला पाहायला मिळते। व्हिडिओ जर्नलिस्ट वैभवसह मी सिद्धेश, न्यूज अनकट, पुणे।